गाईज, तर वर्षाताई इकडे सांगतायत की त्या लोकांना कलाकार हवे असतात आणि त्यांना खरंच त्याची जाण असते कलेची। चला तर बघूयात नेमकं कोणाबद्दल बोलतायत। तर इकडे हे सगळे किचन एरियामध्ये असतात आणि अभिजित सांगतो की मला एक दिवस मॉलदीव्समध्ये फ्री स्टे दिलेला होता, म्हणजे फक्त खायचं, झोपायचं, उठायचं, परत बाहेर जायचं असेल तर जायचं आणि परत येऊन खायचं। फ्री स्टे होता, काहीही करायचं नव्हतं। त्यावर वर्षाताई म्हणतात की म्हणजे कुठे दिलेला होता? तर अभिजित सांगतो की मी मॉलदीव्सला गेलेले होतो आणि तिथे काय आहे, प्रत्येक आयलँडवरती एक वेगळंच हॉटेल आहे, म्हणजे या हॉटेलचा त्या आयलँडच्या हॉटेलशी काहीही संबंध नाही आणि प्रत्येक म्हणजे पायऱ्या या त्याच्या समुद्रातूनच चालू होतात। त्यामुळे तुम्हाला जर सी व्ह्यू आवडत असेलच तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता, मासे बघू शकता। पण ही जागा ना कपलसाठी खूप छान आहे, म्हणजे फक्त आराम करायचा, कुठेही बाहेर जायचं नाही। मुलांच्यात गेलं ना त्यांना एका ठिकाणी नाही थांबू वाटत, त्यामुळे कपलसाठी ही जागा खरंच छान आहे। त्यावरती वर्षाताई सांगतात की मॉरिशियससुद्धा तसंच आहे, पण मॉरिशियसमध्ये आयलँड नाहीत ना, त्यावरती बीच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, असं इकडे अभिजित सांगतो। तर वर्षाताई देखील म्हणतात की हो, आणि ते जरा वरती खाली अशा प्रकारचेच बीच आहेत, पण तिकडे पाणी वगैरे खूप छान आहे, बीचेस वगैरे खूप छान वाटतं बघायला सुद्धा। तर अभिजित सांगतो की तर मॉलदीव्समध्ये काय होतं, आपण प्रत्येक आयलँडवरती गेल्यावर आपल्याला एक वेगळाच फील येतो, पण तिथं असं आहे की पायऱ्या समुद्रातून चालू होतात, त्याच्यामुळे ना समुद्राला जाण्यासाठी व्यवस्थित आवरून जावं असं काही नाही। कंटाळाला आपण आतमध्ये आलो, फिरायचं आहे, आपण बाहेर गेलो तर इतकी मजा आलेली ना, फक्त खायचं तेच सगळं आपलं करतात। तर इकडे वर्षाताई म्हणतात की हो, मला सुद्धा ते केलेलं होतं आणि त्यांना ना कलेची खरंच जाण असते, त्यांना कलाकारांची ओढ असते की त्यांनी आपल्याकडे यावं आणि ते आपल्याला खूप छान पद्धतीने होस्ट देखील करतात आणि त्यांची सुद्धा ॲडव्हर्टाईज होते ना यामुळेच। तर अभिजित इकडे त्यासाठी सांगतो की मला त्यांनी खूप छान पद्धतीने ट्रीट केलेलं होतं। तर मॉलदीव्स आणि मॉरिशियसमध्ये खूप छान प्रकारचे बीचेस आणि आयलँड आहेत आणि प्रत्येकाची खासियत वेगळी आहे, अशी इकडे चर्चा चालू आहे। तर तुम्ही कधी मॉलदीव्स मॉरिशियसला गेलेला होतात का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशी जागा भारतामध्ये आहे का हे सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।